युवकांना कौशल्य विकासाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्दिष्टानं सुरू करण्यात आलेले आचार्य कौशल्य विकास चाणक्य केंद्र युवकांचा उज्ज्वल भविष्याची पायाभरणी आहे। जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीनं या कौशल्य विकास कार्यक्रमातून मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी मोठी मदत होईल असा विश्वास महसूल तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला। राज्य सरकारच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या आचार्य चाणक्य युवा कौशल्य विकास योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत करण्यात आला। मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारानं प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेतही सुरू करण्यात आलेल्या 24 प्रशिक्षण केंद्राचा यामध्ये समावेश आहे। दूरदृश्य प्रणालीतून संपन्न झालेल्या या कार्यक्रमास पालकमंत्री विखे पाटील यांच्यासह प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आचार्य चाणक्य कौशल्य प्रशिक्षणासाठी 24 केंद्र सुरू करणारी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था ही राज्यातील एकमेव ठरली आहे। आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की या कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राची सुरुवात ही खूप महत्त्वपूर्ण असून या योजनेत 37 कोर्सचा अंतर्भाव करण्यात आला आहे। रोज 2 तास येऊन विद्यार्थ्यांना या केंद्रातून प्रशिक्षण घ्यायचं आहे। यासाठी विद्यार्थ्यांकडून कोणती फी आकारण्यात येणार नाही। या उलट संस्थेच्या वतीनं 6,000 रुपयांचे मानधन प्रशिक्षणार्थींना देण्यात येणार आहे। जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आता औद्योगिक गुंतवणूक येत आहे। येणाऱ्या उद्योजकांना मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे। तुमच्यासारखे प्रशिक्षित तरुण त्यांना मिळाले तर स्थानिक पातळीवरच रोजगार उपलब्ध होण्याची संधी मिळणार आहे। शिर्डी येथील औद्योगिक वसाहतीमध्ये डिफेन्स क्लस्टरचा प्रकल्प लवकरच कार्यान्वित होणार असून 2000 युवकांना यामध्ये रोजगार मिळेल असं सांगून मंत्री विखे पाटील म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विकसित भारत घडवण्यासाठी देशातील युवा शक्तीचं योगदान खूप मोलाचं ठरणार आहे। त्यामुळे या पिढीच्या भविष्याच्या दृष्टीने कौशल्य विकास केंद्र दिशादर्शक ठरतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र आपण सुरू केले हे आपल्या राज्यात नव्हे देशात एकमेव असं केंद्र आहे की ज्यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना त्या कौशल्याच्या संदर्भात त्याला आवश्यक ते सगळे शिक्षण मिळणार आहे। परंतु आपण आपल्या सगळ्या परिसरातील जे मुलांनी अर्धवट शिक्षण सोडलेलं आहे, त्या रोजगाराची संधी नाही आहे, त्यांना किमान रोजगाराची संधी देताना त्यांना प्रशिक्षण देता येईल। आणि म्हणून आपल्या परिसरात आता कालपर्यंत 900 मुलांनी आपली नाव नोंदवलेली आहेत आणि 34 कोर्सेस आपण आपल्या 20 केंद्रामध्ये आता सुरू करतोय, ज्यासाठी ती मुलं फक्त सकाळी 2 तास येतील आणि त्यांना 4 महिने 5 महिने ते कोर्स शिक्षण घेतल्यानंतर त्यांना येण्याकरता आपण आता प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने 6,000 रुपये इंटर्नशिप द्यायचा आपण निर्णय केलेला आहे। आचार्य चाणक्य योजनेमध्ये फक्त त्या ठिकाणी कोर्सेस चालवले जातात, आपण त्याला हे जोड दिली। आता जे महाविद्यालयातले मुलं शिक्षण घेत आहेत, आमचे मुली शिक्षण घेत आहेत, तुम्हाला ॲडिशनल कोर्सेस आपण देतो, त्याला स्टायपेंड नाही। परंतु ही जी मुलांना संधी नव्हती त्यांना या पद्धतीचं आव्हान या आचार्य चाणक्य युवा कौशल्य प्रशिक्षण केंद्रात आपण त्यांना संधी देतो। विजन प्लस न्यूज साठी सायरा सय्यद लोणी।